नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये। तर पहा, सार्वजनिक आरोग्य विभाग भरती गट क आणि गट ड निकालाबाबत एकदम महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आपल्याला माहितीच आहे की 10 पदांचा निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे, पण गट क मधील काही पदे आणि गट ड मधील सर्वच पदांचा निकाल जो आहे तो बाकी आहे। त्या संदर्भातच महत्त्वाची अपडेट आरोग्य विभागाने दिलेली आहे। आणखी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नियुक्तीबाबत सुद्धा महत्त्वाची आणि चांगली बातमी आलेली आहे। तर पहा, संपूर्ण न्यूज जी आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। त्याआधी मित्रहो, आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी जी आहे ती महत्त्वाची माहिती दिलेली आहे। गट ड म्हणजेच ग्रुप डी संवर्गातील एकूण 10,949 पदांसाठी पात्र उमेदवारांची 30 नोव्हेंबर 2023 ते 12 डिसेंबर 2023 दरम्यान परीक्षा घेण्यात आली होती। भरती प्रक्रियेतील आहार तज्ञ, कनिष्ठ अवेक्षक, रेडिओग्राफी तंत्रज्ञ, नळ कारागीर, वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक, दंत आरोग्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, तर पहा त्यानंतर या ठिकाणी हिस्टोपॅथी तंत्रज्ञ, वस्त्रपाल, त्यानंतर ग्रंथपाल आदी पदांची अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा याद्या व गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। या 10 संवर्गातील नियुक्ती 8 फेब्रुवारी पर्यंत करण्यात येणार असून उर्वरित संवर्गातील अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादी 8 दिवसात लावण्यात येणार आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे 8 दिवस महत्त्वाचे आहे। इतर पदांसाठी जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर या 10 पदांचा निकाल जो आहे तो लागलेलाच आहे, पण इतर जे उर्वरित पदे आहेत गट क मधील असो की गट ड मधील असो, त्यांचा निकाल जो आहे तो येत्या 8 दिवसात लावण्यात येणार आहे। त्यानंतर पहा, येणार आहे नियुक्ती देखील लवकरच करण्यात येणार आहे। भरती प्रक्रिया गतीने व पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी आरोग्य मंत्री डॉक्टर सावंत यांनी भरती कंपनीच्या प्रतिनिधी समवेत वेळोवेळी बैठका घेऊन तसे निर्देश दिलेले आहेत। संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पारदर्शकपणे राबवण्यासाठी सरळ सेवा भरतीसाठी, तर पहा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की डॉक्टर सावंत जे आहे त्यांनी माहिती दिलेली आहे किंवा कंपनीला निर्देश दिलेले आहेत की भरती प्रक्रिया जी आहे ती लवकरात लवकर पूर्ण करावी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून लवकरात लवकर तुम्हाला नियुक्ती देण्यात यावी। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रो, ही होती महत्त्वाची अपडेट। आता आपण जाऊया की कोणत्या पदांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आलेलं आहे, याची ऑफिशियल नोटीस सुद्धा आलेली आहे, ती माहिती आपण पाहू। त्याला आरोग्य सेवा आयुक्त कोल्हापूर मंडळ कोल्हापूर, तर या ठिकाणी कोल्हापूरची जरी बातमी असली तरी सर्वांसाठी ही महत्त्वाची आहे। त्याचं कारण आपण या जाणून घेऊया, पुढे आपल्याला कळेलच। 3 जानेवारी 2024 रोजीचं हे प्रसिद्धीपत्रक आहे। त्याचा विषय तुम्ही पाहू शकता, गट क पद भरतीकरिता कागदपत्र पडताळणीबाबत। त्यानंतर पहा, सार्वजनिक आरोग्य विभाग भरती गट क या ठिकाणी परीक्षेची तुमची दिनांक दिलेली आहे 30 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर या दरम्यान तुमची परीक्षा झाली होती आणि 12 डिसेंबर रोजी सुद्धा। तर त्या अनुषंगाने आपणास सोबतच्या जोडलेल्या वेळापत्रकानुसार व समुपदेशन प्रक्रियेबाबत सूचनानुसार पदी कागदपत्र पडताळणीकरिता येणार आहे। त्यान्वये आपणास या पत्राद्वारे कळवण्यात येते की 8 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9:30 पूर्वी प्राचार्य आरोग्य सेवा कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर, शेंडा पार्क कोल्हापूर या ठिकाणी पिनकोड सुद्धा देण्यात आलेला आहे। येथे समुपदेशन व कागदपत्र पडताळणी तपासणीकरिता उपस्थित राहावे। म्हणजे तुम्ही पाहू शकता मित्रो, नुकताच निकाल जो आहे तो जाहीर झालेला आहे। निवड यादी आणि प्रतीक्षा सूची गट क जी प्रसिद्ध झाली, म्हणजे गेल्या 2 दिवस झाली ही यादी प्रसिद्ध झालेली आहे आणि लगेच या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी म्हणजेच कागदपत्र पडताळणीसाठी बोलावण्यात आलेला आहे। त्यानंतर पहा, खालील सोबत दिलेल्या सूचना व वेळापत्रकानुसार समुपदेशनासाठी खालीलप्रमाणे मूळ कागदपत्र व स्वाक्षांकित परत सादर करणे अनिवार्य आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक झेरॉक्स द्यायची आहे आणि मूळ कागदपत्र दोन्ही सुद्धा द्यायचे आहे। तर कागदपत्रांची यादी या ठिकाणी दिलेलीच आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता। त्यानंतर पहा, हे सुद्धा महत्त्वाचं आहे। हे या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे की समुपदेशन वेळापत्रक, तर यामध्ये सर्वात 5व्या क्रमांकाचा तुम्ही पॉईंट पाहू शकता की नियुक्ती आदेश उमेदवारांचे समुपदेशन पूर्ण झाल्यावर तात्काळ नियुक्ती आदेश उमेदवारांना मिळणार आहे। म्हणजे पहा मित्रो, तुमचं समुपदेशन पूर्ण झाल्याबरोबरच तुम्हाला तात्काळ नियुक्ती आदेश या ठिकाणी मिळणार आहेत। म्हणजे आपण पाहू शकतो की त्याच दिवशी आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकते आणि त्याच दिवशी आपल्याला नियुक्ती आदेश जे आहे ते प्राप्त होऊ शकतात। यावरून आपल्याला या भरतीचा वेग कळतोय। म्हणून आता जसे रिझल्ट प्रकाशित होतील किंवा पब्लिश होतील, या ठिकाणी फक्त गट क चा काही पदांचा निकाल जो आहे तो लावण्यात आलेला आहे, पण गट ड चा निकाल अजून बाकी आहे। इव्हन गट क मधल्या काही पोस्टसुद्धा बाकी आहेत। तर त्या सर्वांचे जसे निकाल जाहीर होतील तसं त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि त्यानंतर लगेच तात्काळ त्यांना नियुक्ती देण्यात येईल, असं यावरून आपल्याला दिसते। तर पहा, ही होती महत्त्वाची अपडेट। या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।